जीव तुझ्या या जीवावरती झालंय पुरत दंग चुकला धोका कसा काळजाचा ग धडधड वाढे संग। मित्रांनो तर स्वागत आहे आपला नवीन व्हिडिओमध्ये। तर आज विषय असा आहे व्हिडिओ बनवायची की आता घरामध्ये तयारी चालू आहे। तुम्हाला बरेच ब्लॉगमध्ये बोललो असेल मी की ताईचं आमचे लग्न जमलंय। सो आज तारीख काढायचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे संध्याकाळी येणार पाहुणे तुम्ही बघू शकतो सगळे सामान वगैरे आणून ठेवले। पण आतमध्ये दाखवतो आता जेवणाची तयारी चालू आहे आमची। सगळे आलेत इकडं भाजी वगैरे कापायला, आपण बघू शकता। आई इथे एवढे लवकर रडते, सगळे रडून झालेत बघू शकतो तुम्ही। इथं तयारी चालू आहे आणि ही आमची नवरी ताई इकडं बघ आज काय आहे। हां का तिथलं फ्लावर वगैरे आहे, आमच्या वहिनी आहेत ते पेस्ट करतात आलं तुम्हाला आतमध्ये येऊन दाखवतो। आतमध्ये येऊन तयारी चालू आहे इकडं सगळे बसले ते कांदे वगैरे कापतात आणि इथं काय आमच्या दुपारसाठी जेवण करतायत। चला तर तुम्हाला आज आपला पूर्ण ब्लॉग बघायला भेटेल। आमच्या ताईचा गुळ खायचे सो तुम्हाला दाखवूच संध्याकाळी नक्कीच। असंच आपल्या ब्लॉगला कंटिन्यू करत राहा। आपल्या यूट्यूब चॅनलवर कोण नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला भेटू थोड्या टायमात। आता नवरीचा भाऊ कसा कांदा कापत आहे, कांदा कापता कापता त्याच्या डोळ्यातून पाणी येत आहे, बघू शकताय तुम्ही पण या नक्की। ही सगळी आपली मंडळी आहेत, ही नवरी आहे बघा, नवरी पण कामाला लागलेली आहे। मित्रांनो तुम्ही पण या, आपला कार्यक्रम आहे संध्याकाळी 6 वाजता। आतापासून तयारी, अजून जेवलं पण आम्ही 1 वाजलाय। आज सगळं कांदे वगैरे कापून घ्यायचंय। आधीच रडले डोळ्यातून पाणी आलेलं आहे, बघू शकताय बघा डोळ्यातलं पाणी बघा। तर आपला आज राहुल शेट कुक झालाय। राहुल काय बनतंय आज? मटन स्पेशल आहे काही सगळ्यांनी या जेवण नक्कीच। राहुल जेवण बनतंय आणि इकडे बघू शकतो सगळे जेवणाची तयारी चालू आहे। मला दाखवतो ही डाळ झालेली आहे, इकडे बघू शकता आपल्याला काम लागलं। इकडं आपण पुऱ्या तळत आहेत आणि इकडं पुऱ्या लाटून देतात आम्हाला। काढू का? आता आपण नवीनच ट्रेंड होता त्याच्यामुळं बघू जमा लागल्यावर नीट काढू। तर बघू शकता आपण अजून नवरी निघतेच वाटतं, अजून तरी ताईची तयारी चालू आहे। करवले बघा, करवले जास्त आहेत तयारी करायला बघू शकतो तुम्ही नक्कीच। आणि हे तर माझ्या पाठीचे आहेत, आपल्या मामाची मुलं आहेत। आणि अजून एक कुठे गेला तिसरा, सगळे बाहेर पाहुणे मंडळी वगैरे आलेले आहेत। एक आपला छोटा बाबू आहे। चला तर मित्रांनो आपले भाऊजी देखील आलेले आहेत, आपण त्यांना आता नेऊ आतमध्ये। इथे बघू शकतो ते बसलेत गाडीत। चला बघू शकतो तुम्ही भाऊजी आहेत आमचे आणि या भाऊजींचे करवले आहेत दोघी। चला हे आतमध्ये, हे देखील सगळे नवरेकडचे तुम्ही बघू शकता भाऊजी। चला या आत तिथे, चला आपल्या त्या घरात तिथं आऊ यांची। चला या, बघू शकता आपले भाऊजी येते, त्यांच्या पाठी बरेच गँग आहे। जीव तुझ्या या जीवावरती झालंय पुरत दंग चुकला धोका कसा काळजाचा ग धडधड वाढे संग। हे सपन है पहाटेच अधुऱ्याशा भेटीच इशारा दे नजरेचा मला। मोगऱ्याची दरवाळ श्वासात घुटमाळ तुझ्या पायी झालो मी खुळा।
आता आपण फोटो काढा. त्याला आपल्या ताईच्या करवड्यात आपण बघू शकतो. ताई बघू शकते किती खुश आहे. हे नवरीची काकी आपल्या नक्कीच आणि मामी वगैरे सगळे आता बाहेर तरी जेवायची तयारी चालू आहे. पारस काय बोलतो आपल्या मामाचा मुलगा आहे. हे मामी वगैरे आहेत आमच्या आणि हा नवरदेवाचा भाऊ आहे आपला. तरी चला आता तिला तिच्या नवऱ्याने दिलेलं गिफ्ट ओपन करते आपण बघू तरी. आणि तिच्या करवले आहेत सगळ्या. आणि हा ताईचा लाडका परे इकडे बघ. हा आमच्या ताईचा लाडका परे आहे. बघू आपण आता काय गिफ्ट दिले आपल्या ताईला. ते काय वाटतं काय आहे तुला तर तिने बघितल्यानंतर. ठीक आहे ताई. इकडे भाऊ देखील बघतायत आपले सगळे. आणि वॉच दिलेला आहे बघू शकता. करवल्या पण चालल्या का त्यांच्या वाटी. चला तर भाऊजी वगैरे चाललेले आहेत. ताई बाय बाय कर त्यांना. चला तर सगळे मंडळ निघालेत. आपला कार्यक्रम सगळा पार पाडलेला आहे. भाऊजी देखील चाललेत. चला चला तर मित्रांनो आपलं सगळं कार्यक्रम वगैरे पार झालेलं आहे. आपली बहीण आहे ती आता थोडं फेस काय लावते तुम्हाला ॲलोवेरा जेल लावते कारण की मी थोडा काला पडले त्याच्यामुळे. आणि ताई तुम्ही थोडा आमच्या पब्लिकला सांगा तुमच्या होणाऱ्या आता विस्टर्स बद्दल. बघा ही एक नवरीची बहीण आहे. बघू शकता किती आमच्या काळजी आहे बहिणीला. मी काला पडलोय म्हणून त्याच्यामुळे हे करते तरी. ताई तू सांग ना तुझा नवरा कुठला आहे काय आपल्या पब्लिकला थोडी माहिती दे. चला मी तुम्हाला नंतर माहिती देतो आपल्या भाऊजींबद्दल वगैरे आजच्या कार्यक्रमाबद्दल आपण काय सांगेलच. चला तर भेटू. चला तर मित्रांनो आपला सगळा कार्यक्रम झालेला आहे. सगळं पार पडलेलं आहे. तुम्हाला सांगतो जे आमचे भाऊजी आहेत ते आमच्या आत्याचेच मुलगा आहे. सो आत्याच्या मुलालाच द्यायची ताईला. तर हे सांगायचं राहिलं होतं ते सांगतोय. आणि हा व्लॉग मी इथेच एंड करतोय. तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लग्नाची तारीख अजून काढली नाही तुम्हाला सांगूच नक्की कधी काढले वगैरे ते. तुम्ही या नक्की लग्नाला. चला तर हा व्हिडिओ इथेच एंड करतोय.